15,000 विद्यार्थ्यांना आवडीने शिकवलेला हा प्रवास कमी शब्दात मांडणं खरं तर कठीणच आहे आणि त्यामुळे या कौतुक सोहळ्याला आपण एकदा जोरदार टाळ्यांची सलामी देऊया आपल्याच मुलांच्या या कृतीसाठी आणि साधनेसाठी. मी नाव घेते उत्कृष्ट विद्यार्थिनी 2025. 1 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी त्या सगळ्यांनी कृपया लवकर यावं. कस्तुरी देशपांडे, ओवी देशमुख, स्वरा सनांचे, दुर्वा लांडगे, चैतन्य भोपळे, आराध्या चरडे या सगळ्यांनी आपलं प्रमाणपत्र ट्रॉफी घेण्यासाठी वर यावं. या नॉमिनेटेड विद्यार्थिनी आहेत. या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये मी आता डिक्लेअर करते की आज जो त्यांनी कार्यक्रम चालू, आम्ही इतके दिवस त्यांची प्रॅक्टिस घेतोय, तर आज त्यांनी जो कार्यक्रम सादर केला, मला वाटतं फक्त 6 निवडणं माझी चूक झालेली आहे. त्या सगळ्यांना मी निवडलंय. त्यामुळे पुढच्या क्लासमध्ये माझ्याकडनं सगळ्यांनी बक्षीस घ्यायचं आणि मी देणार आहे. कारण खूप छान केलं तुम्ही. पहिल्या बॅचचं सादरीकरण अत्यंत छान झालं, कारण ती पहिल्यांदी सादर करते आपली कला. आज प्रमाणपत्र हातात आहे, पण खरी कमाई मनात आहे. तुमची साधना पाहताना सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आणि शाबासकी, समाधान आणि हा अभिमानाचा क्षण आहे. 2 वर्ष पूर्ण झालेल्या मुली स्वरांजली केसरवड, अद्रिका येवले, आराध्या काळे यांनी कृपया आपलं प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी त्वरित तात्काळ ताबडतोब स्टेजवर यावं. आज सन्मान होतो या चिमुकल्यांच्या मेहनतीचा, सातत्याचा आणि नृत्य साधनेचा आणि इतक्या मोठ्या दिग्गज मान्यवरांच्या समवेत आणि आपल्या गुरूंच्या सानिध्याचा हा सत्कार अविस्मरणीय क्षण आणि कलेला प्रेरणा आणि मेहनतीला बळ देणारा हा क्षण आहे. यानंतर 3 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी गायत्री शेडगे, काव्या पांडरकर आणि समृद्धी गायकवाड यांनी कृपया आपला सत्कार घेण्यासाठी यावं. गुरूंचं मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची निष्ठा यातूनच घडलेल्या आणि अविरतपणे घडत असलेल्या या साधकांचा सत्कार आणि हा सन्मानाचा आनंदी क्षण. यानंतर विनंती अवनी पाटील, समीक्षा खटिंग आणि आरोही डोंगरदेव यांना. यांची अजून परीक्षेनंतरची ग्रेड अजून येणार आहे आणि यांच्या फक्त वर्षभराची कारकीर्द, त्यांचा नियमितपणा, त्यांचं सादरीकरण, त्यांचं वर्तन शाळेत क्लासमधलं, या सगळ्यांना मिळून आणि ताल या सगळ्यांना मिळून हा निवड झालेली आहे. यानंतर 5 वर्ष पूर्ण झालेल्या आराध्या इनामदार, आर्या पाटील आणि कनिष्का आचार्य. आरुणिका यात काही विद्यार्थिनींचं परत एक मी तिथं वैष्णवी, तिथं मी पुढचं पण हे करते उल्लेख त्यामध्ये तर आरोहीला मी आता सातत्याने आपल्या क्लासमध्ये जे पुढची पाऊल आहे की ज्यांना पुढे अजून जायचंय आणि त्यांना सातत्याने करायचंय, तर ती नित्य नियमाने प्रत्येक रविवारी 10 वाजते 1 असं अखंड उपस्थित असते. शनिवारी 5 वाजल्यापासून 8:30 पर्यंत उपस्थित असते. तर तिच्यासाठी तिचं विशेष कौतुक. प्रमाणपत्र उद्याच्या मोठ्या मंचाकडे नेणारा आत्मविश्वासाचा टप्पा होणार आहे. यानंतर आरोही सोनवणे आणि ईश्वरी नरवणे, SSK बजाज ब्रँच. नंतर आधी यांची घेऊन दे, आर्या, कनिष्का आणि कनिष्का तिथे. आरोही सोनवणे आणि ईश्वरी नरवणे यांनी तयार राहायचं. बजाज समाज सेवा केंद्र इथे आपली एक शाखा चालते, मगाशी म्हटलं होतं. त्यातील 2 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. बलराज सरांनी द्यावा आणि एक ताईंनी द्यावा.
आणि एक टाईममध्ये ये इथे. खूपच कौतुक आणि मला असं वाटतं की खूप भाग्यवान आहेत आज या मुली. यानंतर 7 वर्ष पूर्ण झालेली आर्या कुलकर्णी. 7वें वर्ष हे पुढील वर्ष आहे. त्याच्यामुळे आर्या पण सातत्याने अशाच पद्धतीने आठवड्यातला तिचा 2 दिवस क्लास नसतो, कधी कधी 4 दिवस असतो आणि अशा पद्धतीने तिची निवड करून तिनेही आपल्या सगळ्या छोट्या मुलींचं मॉनिटर करणं, त्याच्यात विषय समजून घेणं खूप छान पद्धतीने तिने क्लास माझ्याबरोबर ती येते आणि लहान मुलींबरोबर पण ती करते. आर्यासाठी पण आर्यासाठी. यानंतर नृत्य प्रशिक्षण सहकार्य करणाऱ्या वीणा वीरेंद्र भोसले आणि महेश्वरी जोशी. आता यांच्याबद्दल आपण पटापट करतोय पण खूप बोलण्यासारखं आहे. जसं मी मगाशी त्यांचं कौतुक केलेलंच आहे. वीणा माझ्यावर मॉरिशसला आलेली, माहेश्वरी सुद्धा मॉरिशसला आलेली. मॉरिशसमध्ये आम्ही कल्चरल मिनिस्टर आहेत, त्यांच्या रिजनमध्ये ह्यांनी आपला परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे तुम्ही या ताईंच्या इथे तुम्ही. महेश्वरी तर आपलीच आहे. कारण वीणा ही MA करते आहे भरतनाट्यममध्ये भारतीय विद्यापीठात. महेश्वरी आता विशारद कडे पुढे जाते आहे, मार्गक्रमण करते आहे. अशा पद्धतीने आता सगळ्यांचा एक काढा फोटो. एक सेकंड. धन्यवाद. यानंतर विशेष उल्लेखनीय सत्कार आणि सन्मान आहेत वैष्णवी शर्मा, वीणा भोसले, महेश्वरी जोशी, हरिप्रिया चौधरी आणि शर्वरी खत्री यांचे. यांना देखील विनंती आपला सत्कार म्हणजे विशेष उल्लेखनीय सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. हरिप्रिया आणि शर्वरी तुम्हीच थांबला पाहिजे यांचा याकरिता. कारण हरिप्रिया आम्ही आता अॅन्युअल फंक्शन करतोय, त्यामुळे वर्षातून एक ताईंकडे द्या आणि एक त्यांच्याकडे द्या. एक मॉरिशस आणि एक पिंपरी चिंचवड. आणि आपली ताईच राहिली आहे. शर्वरी 10वीत आहे, पण 10वीमध्ये घरी बसलेली नाहीये ती, माझ्याकडे सातत्याने येते आणि लहान मुलांचे क्लास घेण्यासाठी ती दर रविवारी नित्य नियमाने मला असिस्ट करायला येते. तिला सुद्धा मी नेहमी बोलवतेच. हरिप्रिया यांना मी काही मॉनिटर्स बनवले, तर दे आर अवर फुल इयरली मॉनिटर्स. थँक्यू. यानंतर भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्यात प्राण भरणाऱ्या संगीतकारांचा देखील आपण सत्कार सन्मान करूया. मृदुंग गायन आणि मृदुंगवर असणारे श्री व्यंकटरमण सर यांना देखील विनंती आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. बलराजी नालू सरांच्या हस्ते आपण यांचा सत्कार सन्मान करूया. प्रत्येक पावलांना दिशा देणारा, तालात शिस्त आणि भावात जिवंतपणा आणणारा मृदुंग, ज्याच्याशिवाय नृत्य अपूर्ण आहे. आणि नृत्याबरोबरच नृत्यांच्या पावलांइतकेच महत्वाचे असतात मृदुंगाचे ताल, गायनाचा भाव आणि वायलिनचे सूर. या तिघांच्या साथीमुळे खरं तर हा सोहळा अधिक दिमाखदार आणि नटतो. म्हणूनच मृदुंग, गायन आणि वायलिनवर साथ देणाऱ्या श्री व्यंकटरमण सर, गायन करणाऱ्या महती गुरुमूर्ती आणि वायलिनवर असणारे श्री अजयजी चंद्रमौली यांचा देखील आपण इथे सत्कार सन्मान करणार आहोत. माननीय श्री व्यंकटरमण सर यांचा सत्कार करण्याची विनंती बलराजजी नालूजरांना. मॉरिशसचे महाराष्ट्र मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष असणारे बलराजजी नालू यांच्या हस्ते हा सत्कार. यानंतर गायन करणाऱ्या महती गुरुमूर्ती यांचा सत्कार करण्याची विनंती शैलजाताई मोरे यांना.
ताईंच्या हस्ते पुढचा घेऊया आणि हिच्या हस्कडनं. तुम्ही ताईंचं नाव नाही घेतलं का? यानंतर व्हायलिनवर असणाऱ्या या नाव. अजय चंद्रमौली यांचा सत्कार करूया अश्विनीताई मुकादम यांच्या हस्ते. व्हायलिन म्हणजे प्रत्येक सुरातून नृत्याच्या भावनांना स्पर्श करणारं, या सुंदर अशा सादरीकरणाला खोली व्याप्ती देणारं, ज्यांच्या साथ संगीतामुळे हे सादरीकरण अधिक समृद्ध झालं. या वादकांसाठी आणि गायकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या पुढे घेऊया. यानंतर विशेष अतिथींच्या शुभेच्छा आपण सगळ्यांसाठी आता तुम्ही आशीर्वाद देणार.